जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मुक्ताई नगरमध्ये प्रेम प्रकरणातून 24 वर्षीय विशाल उर्फ विष्णू गोसावी याचा निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी सिरसाळा दर्शनावरून परतल्यानंतर बोदवड रोडवरील मोकळ्या जागेत मद्यप्राशन दरम्यान आकाश व ऋषिकेश धनगर यांनी चाकूने वार करत विशालचा खून केल्याचा आरोप आहे. मृतकांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला असून गाव बंदची हाक दिली होती. शहरातील व्यापाऱ्यांनी 100% बंदला प्रतिसाद दिला. शोकियांनी मोर्चा काढून कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पाहुयात मुक्ताई वार्ता सोबत बोलताना मृतकाचे नातेवाईक यांनी कोणावर आरोप केले आणि काय प्रमुख मागणी केली पाहूया. आजच्या घटनेबद्दल काय सांगाल तुम्ही? आजच्या घटनेबद्दल आम्हाला हे सांगायचे सर की आमचा जो भाऊ आहे विशाल गोसावी याची निर्गुणपणे मुक्ताईनगर येथे हत्या करण्यात आलेली आहे आणि याच्या हत्येचे जे आरोपी आहेत, मुख्य आरोपी आणि संशयित आरोपी ज्याला म्हणतात आपण, ते आरोपी या मुक्ताईनगरमध्ये मोकाट फिरत आहेत. आमची मागणी हीच आहे की त्या मुख्य आरोपी रवी पवार हा आमचा मुख्य आरोपी असून याला तत्काळ अटक करण्यात यावी व जेही आरोपी आहेत याच्यामध्ये 5-6 आरोपी आहेत. कारण 3-4 महिन्यापूर्वी पण रवी पवार हा आमच्या मुलांना धमक्या देत होता की मी तुम्हाला बघून घेईल, तुम्ही काय करणार, तुम्ही दीड दमडीचे लोक. आणि शेवटी त्याने जे बोललं ते त्याने करून दाखवलं. आज आमच्या मुलाची त्याने एवढी निर्गुणपणे हत्या केलेली आहे की आम्ही तुम्हाला बोलू शकत नाही. तर आमची मागणी हीच आहे की त्याला तत्काळ अटक करण्यात यावी, जेही 5-6 आरोपी आहेत व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, ही आमची मागणी आहे. नेमके काय कारण होते, कशासाठी हे कारण आम्हाला आतापर्यंत कळू शकले नाही की त्याचे कारणाची योग्य ते माहिती रीती आम्हाला समजलेली नाही आहे. त्यांना जे काही आहे योग्य ते कारवाई करण्यात यावी आणि जास्तीत जास्त आणि गुन्हेगाराला कठोरात कठोर त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी ही आमची नम्र विनंती आहे. त्यांनी पुण्याहूनही गुंड मागवलेले होते. आज आपल्या मुक्ताईनगर शहरामध्ये असं वातावरण कधी घडलेलं नाही. आज बघा असे लोक आहेत की पुणे मुंबई लोक आपल्या गावामध्ये येऊन आपल्या लोकांच्या, आपल्या मुलांच्या मर्डर करून जातात आहे. तर आपण आणि पोलीस स्टेशनला त्यांची गाडी सुद्धा जमा आहे आणि पुण्याहून जे आरोपी आहेत ते सुद्धा फरार आहेत. आणि मुख्य जो आरोपी आहेत, संशयित आरोपी रवी पवार, हा सुद्धा पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केलेली नाहीये. तर आमची मागणी हीच आहे की त्याला तत्काळ अटक करण्यात यावी व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा देण्यात यावी व जे बाकीचे आरोपी आहेत त्यांनाही तत्काळ अटक करण्यात यावी. जोपर्यंत हे आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुलाची डेड बॉडी स्वीकारणार नाहीये. आमची अंतिम यात्रा आम्ही पुरी करणार नाही. आणि त्यांच्या घरावरती आमची हीच मागणी आहे की जे मुख्य आरोपी आहेत आणि आरोपी पकडलेले आहेत तर शासनाने आणि प्रशासनाने त्यांच्या घरावरती बुलडोजर चालवावे व त्यांचे घर जमीन दोस्त करावे, ही आमची मागणी आहे. कारण आमचा जो मुलगा आज आमच्यातून निघून गेलेला आहे तो आम्हाला मिळणार नाहीये आणि त्याची डेड बॉडी सुद्धा आम्ही घेणार नाहीये, ही आमची मागणी आहे.